काल जे इंटरव्ह्यू झालं त्यामध्ये डॉक्टर टी.पी. लहाने यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला काही बाहेरून आलेले जे रेसिडेंट डॉक्टर आहेत, त्यांनी दुसऱ्या रेसिडेंट डॉक्टरांना भडकावत आहे, स्ट्राईक करण्यासाठी इन्फ्लुअन्स करत आहे. हे चुकीचा आरोप आहे. त्यांनी हे पण बोलले आहे, की त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा, त्यांचे टर्म्स कॅन्सल करा, त्यांच्यावर कारवाई करा. पण हे एकदम चुकीचं आहे. आम्ही 25-26 वर्षाचे आहेत, एम-बी-बी-एस पास केलाय. आम्ही काही मूर्ख नाहीये मराठी लोकं, जे कोणाच्या पण प्रभावात येणार आणि हे स्ट्राईक वगैरे करणार. आम्हाला ऍट द एंड महाराष्ट्रात राहायचं आहे, आम्हाला महाराष्ट्रात प्रॅक्टिस करायची आहे. तर आम्ही जे पण काही केलं सगळं 28 लोकांनी, हे सगळ्यांचं युनायटेड डिसिजन होतं. हे आमचं कलेक्टिव्ह डिसिजन आहे. याच्यामध्ये कोणी कोणाचं काही इन्फ्लुएन्स नाही आहे, काही नाही. हे आम्ही सगळ्यांनी आपल्या मते केलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जसं डॉक्टर टी.पी. लहाने म्हटले की त्यांना फसवण्यासाठी डीन मॅडमने आमच्यावर प्रभाव टाकला आणि ही तक्रार आणि हे स्ट्राईक करायला लावलंय, ही गोष्ट पूर्ण चुकीची आहे. असं काही नाही. खरं हे आहे की आम्ही स्वतः गेलेलो डीन मॅडमकडे ही तक्रार घेऊन, जे आमचे प्रॉब्लेम्स होते ते सांगायला, आणि याआधी आमचा आणि डीन मॅडमचा काहीही संपर्क झालेला नव्हता. ज्याप्रमाणे डॉक्टर टी.पी. लहानेंनी त्यांच्यावर बदनामीचा आरोप लावला, आम्हाला पूर्ण विश्वास आहे की जे टीम आणि डीन मॅडम याचा जो निर्णय आहे तो एकदम पारदर्शक घेतील. 31 मे रोजी झालेल्या मुलाखतीत डॉक्टर लहाने यांनी सांगितलं आहे की जे 9 डॉक्टर आहेत त्यांनी राजीनामा दिला आहे, परंतु कार्यालयात अद्यापही एकही राजीनामा प्राप्त झालेला नाही आहे. आणि डॉक्टर रागिनी पारेख ही मेडिकल लीव्हवर आहे 31 मे पासून 15 दिवसांच्या. जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे डॉक्टर आहेत ते हप्त्यातून फक्त 3 ते 4 तास काम करतात आणि कधी कधी ते येत पण नाही. तर आम्हाला अकॅडमिक्सचा असं त्यांचा काही उपयोग नाही आहे. आम्ही मांडलेल्या समस्या ह्या चुकीच्या आहेत असं सांगून आमच्या डिपार्टमेंटच्या मामा, मावशी, स्टाफ यांच्याकडून सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर हे सगळे आम्हाला येऊन विचारतायत की आमच्या सह्या का घेतल्या, आणि त्यापैकी बऱ्याच लोकांच्या सह्या त्यांनी कोऱ्या कागदावर घेण्यात आल्या. तर या सह्यांचं काय महत्व होतं? अशा प्रकारे जे 3rd इयरचे रेसिडेंट आहेत त्यांच्या पण सह्या घेण्यात आल्या. त्यापैकी काही रेसिडेंट मुंबईमध्ये नसताना पण एका रेसिडेंटने सगळ्यांची फेक साईन केले आहेत. डॉक्टर लहानेंचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचे 12 रेसिडेंट ट्रेन केलेत सगळ्या सर्जरीज करण्यासाठी, पण त्यापैकी 5 रेसिडेंटला शेवटच्या दिवसापर्यंत एकही सर्जरी मिळाली नाही, एकही मोतीबिंदूची सर्जरी मिळाली नाही. ठीक आहे. आणि त्यापैकी ज्यांना सर्जरी मिळाले त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत फर्स्ट स्टेप, कॅटरॅक्टची फर्स्ट स्टेप करण्यामध्ये पण पूर्ण कॉन्फिडन्स दाखवला नाही. स्वतः आम्ही सगळे ओटी मध्ये शेवटच्या दिवशी पण होतो, त्या दिवशी पण त्यांना फर्स्ट स्टेप करायला कॉन्फिडन्स येत नव्हता. मीडिया में सिर्फ डॉक्टर टी.पी. लहाने जवाब क्यों दे रहे हैं? एचओडी डॉक्टर रागिनी पारेख कहाँ है? हमारे ऊपर एलिगेशंस लगाने के बजाय अगर हमारे ग्रीवियंसेस का जवाब दे तो बेहतर होगा. डॉक्टर टी.पी. लहाने ने कहा है कि हम सीसीटीवी फुटेज क्यों देख रहे हैं? उन्होंने कोई चोरी तो नहीं की है. बिना पोस्ट के आके यहाँ पे चुपके ऑपरेट करना, हमारी सर्जरी चोरी करना, ये चोरी नहीं तो फिर और क्या है? गेल्या वर्षी जो एक मार्चा सदस्य आहे तो या परिस्थितीतून गेला असून सुद्धा आमच्यासोबत उभा नाही आहे. उलट आमच्या एका इन सर्व्हिस कॅन्डिडेटला धमकावत आहे की डॉक्टर लहाने तुझ्या अशा ठिकाणी बदली करून देईल की जिथे तुझी बायको आणि मुलगी सुद्धा भेटू शकणार नाही. तो प्रत्येक असा प्रयत्न करत आहे की ज्याच्यातून आम्ही माघार घ्यावी असं दर्शवत आहे. अब इतने सारे एग्जाम्स देकर, एमबीबीएस एग्जाम, नीट, पीजी एग्जाम, ये सब देके यहाँ आए ये सीखने के लिए कि आगे जाके हम जिंदगी में क्या करना है क्या नहीं. लेकिन यहाँ के सीन कुछ और ही है. जितनी भी मेजर सर्जरीज होती हैं वो सिर्फ डिक्टेटोरियली सिर्फ डॉक्टर टी.पी. लहाने और एचओडी मैडम डॉक्टर रागिनी पारेख मेजर सर्जरीज करते हैं. और यहाँ एक और चीज है, एकेडमिक्स को किसी को कोई फर्क ही नहीं पड़ता कि क्या चल रहा है क्या नहीं चल रहा है. किसको इंटरेस्ट ही नहीं है कि एकेडमिक्स में कुछ करना है नहीं करना है. सिर्फ अपना काम सिर्फ ये है, फाइलें भरो, पेशेंट को केयर करो और उनको प्रिपेयर करो उनकी ओटी के लिए, जो सिर्फ अपनी कटिंग के लिए ही पीछे पड़े हुए हैं. किसको ये नहीं कि हाँ इनको भी सिखानी है या इनको भी कटिंग देनी है, ऐसा कुछ नहीं होता इधर. और इसके अंदर सारे रेसिडेंट्स काम कर रहे हैं. टोटल 28 हैं जेआर 1 और जेआर 2 मिला के, और सारे के सारे सिर्फ एक ही यूनिट के अंदर काम कर रहे हैं. ये बहुत एग्जॉस्शन की बात है कि हर दिन सेम रेसिडेंट्स ओपीडी निकाल रहे हैं और सेम रेसिडेंट्स ओटी कर रहे हैं. जिस दिन ओटी होती है, जिस दिन जो भी लोग ओटी जाते हैं उनको कटिंग नहीं मिलती है. ओटी जाते हैं तो सिर्फ उनके लिए कि उनको पेशेंट प्रिपेयर करके देने के लिए फाइलें भर के, फाइलें चेक करके भरो, डायलिटेशन, ब्लॉकिंग, इन सब चीजों के लिए उनको ओटी में प्रिपेयर करके देना होता है. इतना ही काम है अपना. और रोटेशन वाइज, और जो भी ये काम होता है वो रोटेशन वाइज होता भी नहीं है. सबको तो ओटी देखने भी नहीं मिलती है. परमानेंट फैकल्टीज के नाम पे यहाँ पे सिर्फ एक प्रोफेसर, एक एपी एंड एक लेक्चरर है.
और एक बॉन्डेड एसआर है। बाकी हॉस्पिटल सच एज सेंट जॉर्ज एंड जीटी हॉस्पिटल्स, जो कि एक ग्रुप पार्ट है जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स का, जहाँ पे रेजिडेंट को पोस्ट किया जाता है फॉर अ पीरियड ऑफ मेनी ईयर्स। इन स्पाइट ऑफ दिस, जीटी हॉस्पिटल में 2 साल से कोई फैकल्टी नहीं है एंड सेंट जॉर्ज हॉस्पिटल में 3 मंथ से कोई फैकल्टी नहीं है। यहाँ पे रेजिडेंट्स को अपने हाल पे छोड़ा जाता है टू डील विद ओपीडी एंड कैजुअलिटी पेशेंट्स। ऑन एकेडमिक फ्रंट, CMEs, जर्नल क्लब्स, कॉन्फ्रेंसेस, पेपर प्रेजेंटेशंस, इस पे जीरो फोकस है। इन स्पाइट ऑफ डॉक्टर रागिनी पारिक बीइंग द हेड ऑफ बॉम्बे ऑप्थेल्मिक एसोसिएशन, कोई रेजिडेंट को कॉन्फ्रेंसेस का एक्सपोजर नहीं है। मोतीबिंदू हे स्लिट लॅम्प या मशीनवर चेक केले जाते. मोतीबिंदू हा किती पिकला आहे हे या मशीनवर आपल्याला कळते. त्याची एक ग्रेडिंग असते. ती ग्रेडिंग अजून आम्हाला एकदा पण शिकवली गेली नाही. आम्ही अजून 6 महिने कंप्लीट झाले आहेत, अजून आम्हाला हे सांगितले नाही. आमचे सिनियर 1.5 वर्षाचे, त्यांना पण अजून ही तपासणी शिकवली नाही. आम्हाला स्लिट लॅम्प यूज करण्याची परवानगी नाही. पेशंटला साधा बेसिक ड्रॉप जे ट्रीटमेंटमध्ये लिहून देतो ते पण आम्हाला पीजी संपेपर्यंत लिहून देण्याची परवानगी नाही. एकेडमिक्स जो हमारी है वार्ड और ओपीडी में इट्स नेग्लिजिबल. हमारा रोल केवल प्रिवेंटिव है, जस्ट लाइक मायोपिया काउंसलिंग, हाइपरटेंसिव काउंसलिंग, डायबिटिक एंड ग्लूकोमा काउंसलिंग पे ही लिमिटेड है. क्यूरेटिव रोल हमारा है ही नहीं. कोर डिस्कशन ऑफ ऑप्थेल्मोलॉजी हमारे यहाँ 0 है. कैटरैक्ट सर्जरी जो कि एक MS ऑप्थेल्मोलॉजिस्ट की ब्रेड एंड बटर होती है, वो यहाँ पे रेसिडेंट्स को नहीं सिखाई जाती है. JR1 जिनको 6 महीने से ज्यादा हो चुका है और JR2 जिनको 1 साल से ज्यादा हो चुका है इस डिपार्टमेंट में, लेकिन अभी तक इन 2 बैचेस को 28 रेसिडेंट्स की बैचेस को एक भी सर्जरी का स्टेप करने नहीं मिला है. 0 सर्जरी टिल डेट मिली है. हम लोगों को ऐसा मैनिपुलेट किया जाता है HOD के थ्रू कि अगर हमने थोड़ा अच्छा काम किया तो फिर हमें OT आने का मिलेगा, लेकिन OT में जा करके भी हमारा काम डायलिटेशन का होता है, जो कि फर्स्ट ईयर में 1 साल से ऊपर तक के कुछ रेसिडेंट्स की पोस्टिंग मिलती है. और जहां तक हमें पता चला है अपने बाकी बैचमेट्स जो कि दूसरे कॉलेजेस में है, कि डायलिटेशन नाम की कोई पोस्टिंग होती ही नहीं है. डायलिटेशन फैमिली मेंबर्स तक कर सकते हैं. There are 28 junior residents in both first and second year in JJ. There is no permanent bed facilities available in JJ. They are repeatedly told that they are allowed to operate on patient practice before after achieving the good amount of surgical procedure on board side more than 72 hours. But there is no dedicated faculty available to train the residents. But we can get feedback from various medical college residents. We have understood that there is no routinely practice such a शिकवण्याच्या नावाखाली आठवड्यातून फक्त एक सेमिनार घेतले जाते. तेही जर एखाद्या दिवशी काम जास्त असेल तर घेतले जात नाही. JJ सारख्या नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला शिकण्याची ज्यांच्याकडून संधी मिळते असे रेटिना फेलोज जे होते ते तर सोडून गेलेले आहेत आणि इथल्या वातावरणामुळे नवीन जागा भरल्या जात नाही. पीजी लाइफ का सबसे इम्पोर्टेंट पार्ट है थीसिस. बट जेजे में यहाँ हमारे ऑप्थेल डिपार्टमेंट में अभी तक हमारे सीनियर्स को या हमें डिस्ट्रीब्यूट नहीं किए गए टॉपिक्स. इवन सिनॉप्सिस कंप्लीट करके उन्हें डेडलाइन का जो टाइमलाइन होता है वो क्रॉस होने के बाद भी, इवन इफ आफ्टर दैट जब सीनियर्स ने हमारे अप्रोच किया हमारे फैकल्टीज को, उसके बाद भी अभी तक कोई भी थीसिस के टॉपिक्स डिस्ट्रीब्यूट नहीं किए गए. इसके चलते अपार्ट फ्रॉम द मेंटल हरासमेंट हमें एक हैवी पेनल्टी पे करना पड़ता है, जो कि एक फाइनेंशियल बर्डन भी बन जाता है. नाउ कमिंग टू दिस ओनली आफ्टर, इसके अलावा थीसिस के जो गाइड होते हैं उन्हें एकेडमिक कॉलेज में एक पोस्ट होल्ड करना होता है. बट इसके बावजूद डॉक्टर TP लाहाने सर, जो कि कोई पोस्ट होल्ड नहीं करते हैं, हमारे में से 3 जूनियर और 3 सीनियर टोटल 6 रेसिडेंट्स को एज अ गाइड अलॉट किए गए, जो कि क्लियरली NMC के पूरे गाइडलाइन को वायलेट करता है. एंड दिस ऑल्सो जेपरडाइजेस आवर फ्यूचर कि हमारा डिग्री कितना होल्ड करता है क्रेडिबिलिटी. हम रेजिडेंट्स को रेगुलर बेसिस पे हैरेस किया जाता है. हमारे लिए रूटीनली अब्यूजिव लैंग्वेज यूज किया जाता है, जैसे कि छक्का हुआ, हजाम हुआ, कुतरा हुआ, गधा हुआ, पर्वर्ट हुआ, मोरॉन हुआ और भी बहुत सारे वर्ड्स. इथे रेसिडेंटला महाराष्ट्रीयन आणि नॉन महाराष्ट्रीयन यावरून डिस्क्रिमिनेट केलं जातं. छोटी जरी चूक झाली तर तुम्हाला एक्झाम मध्ये फेल करतील, तुमची टर्म एक्सटेंड होतील, तुमचं लायसन कॅन्सल करेल आणि तुम्ही महाराष्ट्राचे येतात, तुम्हाला महाराष्ट्रातच नंतर काम करायचंय, तर अशा धमक्या आम्हाला दिल्या जातात. रेजिडेंट्स अगर कोई गलती करते भी हैं और नहीं भी करते हैं तब भी उन्हें OT से बैन कर दिया जाता है या फिर उन्हें थ्रेटन किया जाता है कि उन्हें पेरिफेरल पोस्टिंग्स पे भेज दिया जाएगा परमानेंटली. बहुत सारे रेजिडेंट ऐसे हैं जिन्होंने कैटरैक्ट सर्जरी देखा भी नहीं है. व्हेन वी नो फॉर अ फैक्ट कि JJ हॉस्पिटल में 150+ कैटरैक्ट सर्जरीज होती हैं ऑन अ रेगुलर बेसिस. HOD हैज इवन थ्रेटन सर्टेन रेजिडेंट्स whom she doesn't like that no matter what happens, no matter what they do, they will never be allowed in the OT. Memos are issued for trivial reasons and resident doctors are forced to admit in written
for the same, and even if they are not a participant to it. डिपार्टमेंटमध्ये असलेल्या वातावरणामुळे पुष्कळशा निवासी डॉक्टरांचे मानसिक आरोग्य खराब झाले आहे. त्यामुळे पुष्कळशा डॉक्टरांना मानसिक उपचार घेण्याची सुद्धा वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये जर त्या डॉक्टरांचे आई वडील भेटण्यास आले असता, HODनी त्या आई वडिलांचा खूप खराब पद्धतीने अपमान केलेला आहे. जर आई वडिलांसोबतच इतका खराब अपमान होत असेल तर तुम्ही विचार करू शकता की निवासी डॉक्टरांना कोणत्या प्रकारे इथे ट्रीटमेंट दिली जात असेल. ओपीडी और वार्ड में हमें पेशेंट केयर सिखाया जाता है, लेकिन यहाँ पे डॉक्टर्स को एक ह्यूमन बीइंग की तरह भी ट्रीट नहीं किया जाता है. यहाँ पे हमें खाने का टाइम नहीं मिलता है, सोने का टाइम नहीं मिलता है. इतने ज़्यादा कैटरेक्ट ऑपरेशंस होते हैं, इतना ज़्यादा वर्कलोड होता है कि हम खाना भी नहीं खा पाते हैं. कभी कभी हम सीधा रात में खाना खाते हैं. ज्वाइन होकर हमारे जस्ट 6 महीना हुआ है, बट सिर्फ ये 6 महीना में हम लोग ने मोर देन 50,000 रुपीज हमारा खर्चा कर चुका फॉर वेरियस डिपार्टमेंट खर्चों के लिए, डिपार्टमेंट एक्सपेंसेस जैसा बैजेस हो गया, शील्ड्स हो गया, डिस्चार्ज कार्ड जेरोक्स हो गया. और वो भी इस टाइम पर जहाँ पर हमें स्टाइपेंड भी ठीक से नहीं मिला था. लास्ट 3 मंथ से हमें बीच में स्टाइपेंड नहीं मिला है, एंड उस टाइम पे हम लोग ने मोर देन 50,000 का खर्चा कर दिया है एक्सपेंस. As we all know, JJ Hospital is the ocean of knowledge with great professors and their experience. But unfortunately for us, in ophthalmology department, the HOD and the senior professors are using their experience only to exploit their residents to reach their personal milestones and winning awards. Since we all know that most of the cataract surgeries in our department are being done by Dr. TP Lahane and Dr. Ragini Parekh. ये दो सर्जन्स के 2 फिक्स्ड रेसिडेंट डॉक्टर्स होते हैं. हमारे यहाँ पे टोटल 28 रेसिडेंट्स हैं. इसमें से हर बैच के सिर्फ 2 फिक्स्ड रेसिडेंट्स चूज करते हैं एनोनिमसली, वो अपने बेसिस पे, और मे बी बिकॉज ऑफ फेवरेटिज्म. ये उनको दूसरे किसी को सिखाना नहीं चाहते, क्योंकि उनके लिए ये इनका टाइम वेस्ट होगा. वो इन्वेस्ट नहीं करना चाहते अपना टाइम. और ये सारी बातें चेक की जा सकती है हमारे IPD, डिस्चार्ज फाइल्स और MRD से. As you all know that central government has come up with a very novel policy wherein they have introduced a district residency program. What happens is, in this district residency program, the residents all over India from the medical colleges, which is a tertiary center, are being deputed to district hospitals, which is a level inferior to the tertiary hospitals. Over here, we are supposed to be trained from the tertiary hospital and provide our services in our specialties where there is void of resident doctors. But what happens in JJ, from what we have heard from our batchmates who have been posted in the DRP, is that we are going from medical colleges and going into the district hospitals where we are giving more surgical training, more surgical hands-on, more academics, which is a stark contrast as compared to other departments. In JJ hospital, we are not getting any surgical cutting, but when we are going into these DRP centers, we are getting good cutting. And the tragic part of this entire thing is, even the courses like CPS, which is a 2-year diploma course, and academically a MS degree is a 3-year course and is a superior course. Still, the residents who are doing their work in CPS, they are saying that they are getting hands-on more as compared to JJ residents. They are getting cutting of more than 10 to 15 cataract surgeries who are our compatriots who are our co-JRs in those things. This entire thing is not just tragic, it's very unfortunate, and we condemn this thing. बड़ी ही दुर्भाग्यपूर्ण बात है कि हम सब 28 रेजिडेंट ने JJ ऑप्थेल्मोलॉजी के अब तक एक भी कोई सर्जिकल स्टेप नहीं किया है, जबकि जो अदर मेडिकल कॉलेज के स्टूडेंट है, हमारे कोच रेजिडेंट है और सीनियर रेजिडेंट, उन्होंने अब तक 10 to 15 इंडिपेंडेंटली कैटरेक्ट सर्जरी अब तक परफॉर्म कर ली है. हमें अब तक कोई ट्रेनिंग नहीं दी गई है, ना कोई कैटरेक्ट का सिंगल स्टेप हमें सिखाया गया है. JJ मेडिकल कॉलेज म्हणजे महाराष्ट्रामधील टॉप मोस्ट मेडिकल कॉलेज असं आपण म्हणतो. पण ऑफ्थॅल डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये PG स्टुडंटमध्ये हे सगळ्यात लिस्ट प्रिफर्ड मेडिकल कॉलेज आहे, आणि दिवसेंदिवस जी कंडिशन आहे ती खराब होत चाललेली आहे. डॉक्टर TP लहाने म्हणतात की ते कॅटरॅक्ट इरॅडिकेशन प्रोग्रामचे कोऑर्डिनेटर आहेत. तर हे कारण सांगून ते JJ हॉस्पिटलमध्येच का सर्जरी करतात? ते इथल्या कुठल्याही महाराष्ट्राच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सर्जरी करू शकतात आणि एकाच हॉस्पिटलमध्ये राहून रेसिडेंट्सच्या सर्जरी घेतात. जर आम्ही बोललेलं जर खोटं असं असेल तर हीच परिस्थिती 2016 आणि 17 मध्ये पण होती. ती आजही का आहे? त्या रेसिडेंट्सच्या संपाच्या वेळी एक पेटिशन फाईल झालेलं आहे, जे तुम्हाला खाली दिलेल्या लिंकमध्ये मिळेल. त्यात 20 वर्षापासून झालेल्या डॉक्टरांवर झालेल्या अन्यायाबद्दल कमेंट्स आहेत. जेव्हापासून ही कंप्लेंट बाहेर आली आहे
तेव्हापासून आम्हाला गेल्या 20 वर्षात पासआउट झालेल्या रेसिडेंट डॉक्टरकडून फोन आलेत आणि आजही तीच परिस्थिती आहे का हे कळाल्यानंतर ते आश्चर्यचकित झालेत.